जय आदिवासी जय सेवा। आदिवासी समाजावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे। बंजारा समाजासाठी एसटी आरक्षणा संदर्भात समिती स्थापन केली तरी आदिवासी समाज हा सुस्तासारखा झोपलेला आहे। अशाच पद्धतीने तेलंगणामध्ये बंजारा समाजासाठी समिती स्थापन झाली होती आणि समितीच्या माध्यमातून तेलंगणामध्ये राजकीय दबावपोटी बंजारा समाजांना आरक्षण मिळालं। त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये या समितीच्या माध्यमातून राजकीय दबाव टाकून त्या बंजारा समाजाला आरक्षण देण्याचा घाट हे मनवादी जातीवादी सरकार करते आणि त्यात आपले 25 आमदार 4 खासदार हे नालायक झोपलेले सोस्ताडासारखे यांच्या भरोश्यावरती राहून चालणार नाही। त्यामुळे समाजाने रस्त्यावरती येणाऱ्या 17 तारखेला आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज धनगर यांची घुसखोरी होऊ नये आणि तो जी आर काढलेला आहे ती समिती रद्द करावी आणि आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचे पंडित दीनदयाळ असेल टीआरटीच्या मुलांचे पैसे असतील ते त्या समितीवरती खर्च केले जातात। त्यामुळे ती समिती बरखास्त करावी आणि आदिवासी विकास विभागातून त्या समितीवर 1 रुपया खर्च करू नये। तो निधी आमच्या बापाचा आहे, हा त्या मंत्र्यांच्या बापाचा नाही किंवा त्या सरकारच्या बापाचा नाही। आणि आदिवासी विकास मंत्री आदिवासी विनाश मंत्री अशोक उईके हे आदिवासी समाजामुळे मंत्री झालेत, त्यांच्यामुळे आम्ही नाहीत आणि त्याचे मालक आम्ही येते, आदिवासी मंत्री त्याचे मालक नाही। त्यामुळे आमच्या पंडित दीनदयाळ योजनेचे 40,000 जी मर्यादा आहे ती रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना सगळ्यांना त्या योजनेचा लाभ मिळावा, ती योजना ग्रामीणला चालू व्हावी आणि टीआरटीच्या मुलांचे सगळे प्रश्न सोडवण्यात यावी आणि हा जो पैसा त्या टीआरटीच्या माध्यमातून पंडित दीनदयाळचा आणि टीआरटीच्या विद्यार्थ्यांचा पैसा बंजारा समितीवरती दिला जाणार आहे तो थांबवण्यात यावा आणि ती समिती बरखास्त करावी। यासाठी दिनांक 17 मार्च 2026 रोजी आम्ही राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी पेसा भरतीवाल्यांनी 12,500 पदाची पदभरतीवाल्यांनी आपल्या सर्व हक्क अधिकारासाठी त्या मंत्र्याच्या छाताडावरती बसायचे, या विधान भवनाच्या छाताडावरती बसून आपल्याला न्याय मिळवायचा आहे। त्यामुळे येत्या 17 तारखेला सर्व महाराष्ट्र आदिवासी बांधवांनी चलो विधान भवन, चलो विधान भवन, एक तर आपण विधान भवनात शिरू, एक तर मंत्र्याच्या बंगल्यामध्ये शिरू आणि या पारची लढाई लढू। कारण मार्च एंडिंग संपल्यावरती तुम्हाला कुठलाही नोकर भरतीचं हे होणार नाही किंवा कोणतीही योजना भेटणार नाही, विद्यार्थ्याला पंडित दीनदयाळ योजना भेटणार नाही, कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि मार्च एंडिंग संपल्यावरती तुमच्या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम होऊन जाईल। त्यामुळे मी येतोय, तुम्हीही लाखोच्या संख्येने या आणि एकजुटीने या सरकारला त्याची जागा दाखवून द्या। जय आदिवासी जय जोहार।